आपल्या पुणे जिल्ह्याचा विकास करत असताना आपल्या खेड तालुक्यावरती आणि चाकण शहरावरती दादांचं आवर्जून लक्ष आहे. आपल्या चाकण आणि खेड तालुक्यामध्ये जी विकास कामं झाली त्यामध्ये प्रामुख्याने दादांचा मोलाचं योगदान पडलेलं आहे. मागच्या काळामध्ये खेड तालुक्याचे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे हे आपल्या शहरातून एक नेतृत्व घडलं. ते घडवण्यामागं दादांचं योगदान खऱ्या अर्थानं मोठं आहे. सुरेश भाऊंच्या राजकीय सामाजिक जडणघडणीमध्ये अजितदादांचं खऱ्या अर्थानं मार्गदर्शन लाभलं. सुरेश भाऊंच्या राजकीय कारकिर्दीच्या निमित्तानं दादांचा स्वभाव आणि जवळ पाहिला. कार्यकर्त्याला चांगल्या कामासाठी प्रचंड ताकद देणारा, त्याच्या मागे समर्थपणे पाठबळ देणारा नेता म्हणून आपण त्यांना पाहिजे. म्हणून आज खऱ्या अर्थानं दादा जाण्यानं आपल्या महाराष्ट्र असेल, खेड तालुका असेल, चाकण शहराला मोठी हानी झालेली आहे. आणि स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या पश्चातही ज्यावेळेस दादांकडे आम्ही आपल्या भागातील काही कामं घेऊन गेलो त्यावेळी दादांनी ती मार्गी लावण्याचं काम केलं. दादा नेहमी मला म्हणायचे, जसं सुरेश भाऊंवर माझं लक्ष होतं तसं नितीन तुझ्यावर काय, आपल्या भागातील कुठलीही कामं तू घेऊन ये, ती करण्याची जबाबदारी माझी आहे. खरं पाहिलं तर नगर विकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांचं चाकण शहर लक्ष आहे. परंतु दादांनी या भागामध्ये जी आपले प्रश्न निर्माण झाले, वाहतूक कोंडी होती, अनेक प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न असेल, यामध्ये दादांकडे ज्यावेळी गेलो त्यावेळी मार्गदर्शन करून ती मार्गी लावण्याचं काम दादांनी केलं. आज खरं पाहिलं तर असं मी म्हणेन की मृत्यू हा देहाचा होतो, विचाराचा नाही. दादांच्या कामाच्या पद्धतीप्रमाणे दादा मी म्हणायचे, मी कामाचा माणूस आहे, मी कामाचाच माणूस आहे, ही युक्ती धरून खऱ्या प्रत्येक कार्यकर्त्या माझ्यासारख्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्याचं पालन केलं पाहिजे, जनतेसाठी काम केलं पाहिजे. हीच खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली राहील. मी अधिक न बोलता उपस्थित सर्वांच्या वतीनं, समस्त चाकणकरांच्या वतीनं, स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ प्रतिष्ठानच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि